एवढं प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात. एवढं प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल आयकॉन दिसेल तिला ऑलवरती सेट करून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला एडिटिंगला लागणारे जे का ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेज जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला एडिटिंगच्या संबंधित कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता, तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो. तर मग मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 प्रीसेट मिळून जातील. एक बीटमार्क प्रीसेट आणि दुसरी स्टेकिपिक प्रीसेट. त्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर फर्स्ट जे काय आपण बीटमार्क आणि स्टेकिपिक प्रीसेट इम्पोर्ट केले ते तुम्हाला दिसून जाईल. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट जो आहे तो तुम्हाला बीटमार्क प्रीसेट ओपन करायचा आहे. बीटमार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काहीशी ग्रुप आणि काही लेयर दिलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला जो काही वरच्या बाजूस एक लेयर दिसत आहे त्याच्या खालच्या बाजूस ग्रुप 1 नाव दिसत आहे, त्यावर जायचे. हा ग्रुप आपण हाईड केला तो सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपवर टच करायचे आणि त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधून जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक झिप फाईल लिंक दिलेली आहे ती डाउनलोड करून आपल्या फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर तो फोल्डर इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट एक इमेज इथे अशा प्रकारचा एक ॲड करायचा आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे काहीशी छोटी करून घ्यायची आहे. त्यानंतर या इमेजला साईडला प्रेस करून धरायचे आणि या दोन्ही लेअरच्या खालच्या बाजूस तुम्हाला सेट करायचे. शेवटी येऊन जायचे, शेवटपर्यंत येऊन या पिनची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारे या पिनवर टच करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन 3 नंबर आपलं 1 नंबरच्या आयकॉनवर टच करून तुम्हाला काहीसं अशा प्रकारे इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सेट केल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर फर्स्ट ग्रुप तुमचा एडिट झालेला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खालच्या बाजूस एक लेयर दिलेली आहे, ती लेयर तुम्हाला अनहाईड करून घ्यायची आहे. त्यानंतर जे काही त्याच्या खालच्या बाजूस ग्रुप 1 कॉपी दिसत आहे त्यावर जाऊन हा तुम्हाला हाईड आहे तो अनहाईड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ग्रुपवर जायचे, एडिट ग्रुपमध्ये जायचे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या लेयरवर जायचे आणि या लेयरवर गेल्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि इकडे आज तुम्हाला स्टारचं ऑप्शन दिसत आहे त्यावर जाऊन आपल्याला तुम्हाला हे स्टार करून घ्यायचं आहे. साईडला टॅप करायचे. त्यानंतर 2 नंबरच्या लेयरवर कलर अँड फिलच्या ऑप्शन जाऊन या स्टारवर टच करून तुम्हाला बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर फर्स्ट ग्रुप तुमचा एडिट होऊन जाईल. त्यानंतर ग्रुप 1 तुम्हाला दिसत आहे तो पण हाईड आहे, तो तुम्हाला अनहाईड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रुपवर जायचे, एडिट ग्रुपवर जायचे. यामध्ये तुम्हाला 2 लेयर दिलेले आहेत. फर्स्ट लेयरवर जायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन स्टारवर टच करायचे. त्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवर पुन्हा जायचे, दुसऱ्या लेयरवर टच करून आणि पुन्हा स्टारवर यायचे आणि बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर तो तुम्हाला काहीसा ग्रुप अशा प्रकारे एडिट झालेला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला जे काही एकदम खालच्या बाजूस ग्रुप म्हणजे एक राहिलेला ग्रुप आहे त्यावर जायचे. तो आपल्याला हाईड आहे तो अनहाईड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ग्रुपवर जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला 4 लेयर दिसून जातील. फर्स्ट लेयरवर जायचे आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला 2 नंबरला अशा प्रकारे कलर दिसत आहे त्यावर किंवा 3 नंबरच्या ऑप्शनवर जायचे आणि अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवर टच करून साईडला टॅप करून घ्यायचं आहे. साईडला टॅप केल्यानंतर 2 नंबरच्या असे 2 नंबरचं जे काही लेयर आहे त्यावर जायचे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूस 3 नंबरच्या लेयरवर जायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला टच करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचे, आणखी एकदम शेवटची जी काही लेयर आहे त्यावर जायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून साईडला टॅप करून घ्यायचे.
त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर फर्स्ट ग्रुप तुम्हाला अशा प्रकारे काहीसं स्टार्टिंग पॉईंट जेवढ्या काही लेयर आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे काहीशा एडिट झालेल्या दिसून जातील. वरच्या बाजूस एक इमोजी दिलेली आहे, इमोजी लेयर ती पण तुम्हाला हाईड आहे ती अनहाईड करून घ्यायची आहे. अनहाईड केल्यानंतर सर्वात प्रथमच्या फर्स्ट बीट मार्क पर्यंतचा प्रोजेक्ट आपला ऑलरेडी तयार होऊन जाईल. तर त्यानंतर तुम्हाला 6.26 सेकंदापाशी यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे. आता मीडियामधून तुम्हाला एक इमेज अशा प्रकारे काहीसं ॲड करून घ्यायचं आहे. तर प्लस आयकॉनवर टच करून एक इमेज ॲड करायचे आहे. त्यानंतर या इमेजची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला 10.15 सेकंदाच्या बीट मार्कपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे. दुसरा एक इमेज इथे ॲड करायचा आहे. 3 डॉटवर जायचे आणि हा इमेज परफेक्टली सेट करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्स जाऊन 2 नंबरच्या आयकॉनवर टच करून तुम्हाला काहीसं अशा प्रकारे परफेक्टली इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर समोरच्या बीट मार्कपाशी येऊन एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे या इमेजचा वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा एक इमेज इथे ॲड करायचा आहे. आपल्याला हा इमेज इथे डिलीट करून आपण दुसरा एक इमेज इथे ॲड करून घेऊ. तर अशा प्रकारचा इथे एक इमेज ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या बीट मार्कपर्यंत वाढून घ्यायचे आहे. तर मित्रांनो इथून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपल्या बीट मार्क आहेत, तर त्या बीट मार्कनुसार तुम्हाला ही जी इमेजेस अशा प्रकारे प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जाऊन तुम्हाला हे सर्व बीट मार्कनुसार इमेजेस सेट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही अशा प्रकारे इमेजेस सेट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे हे सर्व इमेजेस सेट केल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला फर्स्ट बीट मार्कपर्यंत यायचं आहे. 6.26 सेकंदापाशी आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून तुम्हाला एक स्पेस ॲड करायचा आहे. 3 डॉटवर जायचे आणि फिल कॉम्बिनेशन एरिया करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे. 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून जो ब्लॅक कलर आहे तो तुम्हाला रेड करून घ्यायचा आहे आणि साईडला टॅप करून घ्यायचं आहे. साईडला टॅप केल्यानंतर शेवटी येऊन जायचे. शेवटपर्यंत येऊन या जी काही लेयर आपण ॲड केल्या त्याला शेवटपर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर जेवढे काही आपण ग्रुप आणि लेयर एडिट केल्या त्या सर्वात प्रथम तुम्हाला हाईड करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपला समोरचा जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो लॅग मारणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला हे सर्व हाईड करून घेतल्यानंतर समोरच्या बॉस येऊन जायचे. समोरच्या बॉस आल्यानंतर तो लॅग मारणार नाही. त्यानंतर तुम्हाला काहीसं अशा प्रकारे या लेयरवर जायचे. जे काही आपण लेयर आता तयार केली आहे त्यावर जायचे. ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये जायचे आणि यामध्ये तुम्हाला काहीसं अशा प्रकारे डार्केनमध्ये जायचे आणि समोरच्या बॉस येऊन जायचे. तर डार्केनमध्ये आल्यानंतर शेवटचा जो काही लायनर ब्रन आहे त्यावर जायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला टच करून घ्यायचे. त्यानंतर या ऑप्शनवर जाऊन कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे आणि ही ब्लॅक अशा प्रकारे लाईन वरच्या बाजूस घ्यायची आणि रेड लाईन तुम्हाला अशा प्रकारे वरच्या बाजूस घेऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही परफेक्टली सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला फर्स्ट बीट मार्क म्हणजे 6.26 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला इथे अशा प्रकारे 18 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. शेवटपर्यंत येऊन जायचे आणि व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल व्हिडिओच्या शेवटपासून कट करून घ्यायचा आहे. पुन्हा व्हिडिओवर जायचे. ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करायचा आहे. त्यानंतर फर्स्ट बीट मार्कपर्यंत येऊन जायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून एक स्पेस ॲड करायचे. 3 डॉटवर जायचे आणि फिल कॉम्बिनेशन एरिया करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जाऊन 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून व्हाईट लाईन वरच्या बाजूस घ्यायची आणि ब्लॅक लाईन खालच्या बाजूस घेऊन अशा प्रकारचा एक शॅडो पिन जी तुम्हाला अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शॅडो पिन जी तयार केल्यानंतर व्हाईट जो कलर आहे तो तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपला जो काही ब्लॅक शॅडो आहे तो तयार होऊन जाईल. ब्लॅक शॅडो तयार केल्यानंतर साईडला प्रेस करून धरायचे आणि अशा प्रकारे या व्हिडिओच्या खालच्या बाजूस तुम्हाला आणि एक लेयर ॲड केलं त्याच्या खालच्या बाजूस तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेवटी येऊन जायचे. शेवटपर्यंत येऊन या पिनची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला फर्स्ट बीट मार्कपर्यंत येऊन जायचे म्हणजे 6.26 सेकंदापाशी प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला एक पी दिलेली आहे वेड नावाची. ही पी तुम्हाला इथे ॲड करायची आहे. पी ॲड केल्यानंतर शेवटी येऊन जायचे आणि शेवटी येऊन या पी जी काही लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत पी लेंथ वाढवल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे. प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून तुम्हाला एक बॉर्डर पी दिलेला आहे. तो प्लस आयकॉनवर टच करून बॉर्डर पी तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत येऊन शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला एक लोगो दिलेला आहे. जे काय तुमच्या फोल्डरमध्ये लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. मूव्ह ट्रान्सफॉर्म 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून याची साईज तुम्हाला छोटी करायची आहे आणि शेवटी येऊन जायचे आणि शेवटी येऊन व्हिडिओच्या शेवटपर्यंत याची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे. पहिल्या आयकॉनवर टच करून याला व्हिडिओमध्ये वरच्या बाजूस कुठे पण परफेक्टली अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. परफेक्टली सेट केल्यानंतर तुम्हाला आता बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर सेके पिक प्रीसेटमध्ये आपल्या येऊन जायचे. सेके पिक प्रीसेटमध्ये आल्यानंतर फर्स्ट तुम्हाला इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर जायचे आणि इफेक्ट इथून कॉपी करायचे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर 6.26 सेकंदापाशी तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर इथे एक इमेज आपण ॲड केला त्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे.
इफेक्ट पेस्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट जो आहे तो तुम्हाला हाईड केलेला दिसून जाईल. तो सर्वात प्रथम अनहाईड करायचे आणि त्यानंतर 3 डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचे, समोरच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो इथून समोरच्या जेवढ्या काही व्हिडिओच्या शेवटपर्यंत इमेज आहे त्या सर्व इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे समोरच्या बाजूस येऊन इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. इफेक्ट अप्लाय केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं, स्टार्टिंग पॉईंटला यायचे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर जेवढे काही आपण ग्रुप आणि लेयर हाईड केले आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व अनहाईड करून घ्यायचे आहेत. सर्व अनहाईड केल्यानंतर शेवटपर्यंत येऊन जायचे, सर्व चेक करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर सेके प्रिसेटमध्ये यायचे. सेके प्रिसेटमध्ये आल्यानंतर वरच्या बाजूस तुम्हाला 4 लेयर दिलेले आहेत. या 4ही लेयर तुम्हाला अशा प्रकारे साईडला टॅप करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. येथून या 4ही लेयर तुम्हाला कॉपी करायच्या आहेत. लेयर 4ही कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या ऑप्शनवर टच करून या 4ही लेयर तुम्हाला इथे पेस्ट करायच्या आहेत. शेवटपर्यंत येऊन जायचे. शेवटपर्यंत तुम्हाला सर्व लेयर चेक करून घ्यायचे आहेत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्याची लेंथ आहे का किंवा नाही. अशा प्रकारे चेक करून घेतल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ तो परफेक्टली तयार होऊन जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूस शेअर आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तुमच्या गॅलरीमध्ये.